शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो याचं उदाहरण नांदेडमधील एका शेतकऱ्याने साकारून दाखवलं आहे। मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील बालाजी महातवाड यांनी आयुर्वेदिक वन औषधी पिकांची लागवड करत कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे। पाहूया हा यशस्वी प्रयोग। ही इटालियन तुळस आहे। या पाण्याचं ऑइल सुद्धा निघते। याचा बियाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो। नांदेड जिल्ह्यातील डोंगरगावच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत आयुर्वेदिक वन औषधी शेतीचा मार्ग स्वीकारलाय। अमेरिकन चिया, अश्वगंधा, इटालियस तुळस, कलुंजी, इसम गोल आणि अजवाईन या 6 प्रकारच्या वन औषधी पिकांची त्यांनी 11 एकर शेतात लागवड केली आहे। या पिकांच्या लागवडीसाठी केवळ 30,000 रुपयांचा खर्च आला। आता पीक काढणीसाठी तयार असून 25 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। शेतकऱ्याने सांगितल्यानुसार या शेतीत फवारणी, खत, निंदण आणि खुरपणीचा खर्च तुलनेने खूपच कमी आहे। मी बालाजी दत्तराव महाद्वार, राहणार डोंगरगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। मी गेल्या 2 वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे। मी यावर्षी अमेरिकन चिया, अश्वगंधा, इटालियन तुळस, कलोंजी, इसमगोल, अजवाईन हे मी 6 वनस्पती औषधी मी माझ्या शेतामध्ये 11 एकर मध्ये लागवड केलेली आहे। तरी मी असं सांगू शकतो की सर्व शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळावं। कारण की आपण पाहू शकतो, सोयाबीन असो, हरभरा असो, टमाटा असो, केळी असो, ऊस असो, आपण बघू शकता की उत्पन्न कमी होतं आणि खर्च जास्त होतो। शेतकरी त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रात बघू शकता की बऱ्याचशा आत्महत्या झालेल्या आहेत। आपण रोज पेपरला वाचतो की आत्महत्या इथं इतक्या झाल्या, तिथं तितक्या झाल्या। माझं मत असं आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता काहीतरी नवीन शेती करावी, आयुर्वेदिक शेतीकडे वळण्याचा मी प्रयोग शेतकऱ्यांना आमच्या इकडं या भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी आयुर्वेदिककडे वळवलेला आहे। आयुर्वेदिक मध्ये वळवलेलं आहे। आमच्या गावामध्ये जवळपास भारत डोंगरगावमध्ये 60 ते 70 एकर जमिनीवर आयुर्वेदिक शेती झालेली आहे। आपल्या येथील बारड येथील कृषी सहाय्यक माननीय धुमाळ साहेब यांनी आपल्या शेतीला भेट देऊन वारंवार माहिती देऊन, बारड येथील तलाठी साहेब, मॅडम सर्वांनी येऊन आमच्या शेतीची पाहणी केली, बघितलं। डोंगरगावातील बरेचसे शेतकरी जवळपासच्या आपल्या एरियातील भोकर, मुदखेड, नांदेड येथील आपल्या पूर्ण वकील याचा स्टॉप इथं आलेला होता। माननीय शेंबोले साहेब यांनी सगळं वकिली स्टॉप इथं आणलेला होता। मुदखेड येथील न्याहाळी येथील शाळेवरील याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक किती केली लागवडीसाठी आणि खर्च किती झाला, उत्पन्न किती झालं? मी जवळपास 11 एकर शेती केलेली आहे आयुर्वेदिक। त्याच्यामध्ये मला फक्त 30,000 रुपये खर्च आलेला आहे। गुंतवणूक फक्त 30,000 रुपये। माझ्या मते संपूर्ण 11 एकर मध्ये मला जवळपास 25 लाख रुपये तरी उत्पन्न व्हावं अशी मला आशा होती। पण यावर्षी थोडस वातावरणाच्या बदलामुळे थोडंफार का होईना वातावरण हे झाल्यामुळे उत्पन्न कमी होईल थोडं असं मला वाटतं। किती होईल? जवळपास 20-21 लाख रुपये मला यावर्षी उत्पन्न होईल असं मला वाटतं। भाव जर चांगला लागला तर याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न होईल। कारण की आपण बघू शकता, अमेरिकन चियाला 23,000 रुपये मार्केट आहे। अश्वगंधा 38 ते 40,000 रुपये भावाने विकतो। इटालियन तुळस आहे ते 29,000 रुपये क्विंटलने विकते, त्याचं ऑइल सुद्धा निघते। कलोंजी 27,000 रुपये क्विंटलने विकते, त्याचे सुद्धा आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापर केला जातो, आयुर्वेदिकामध्ये सुद्धा वापर केला जातो। इसबगोल आपल्या शरीरातील
100 पेक्षा जास्त बिमाऱ्यावर उपचार करणारे आयुर्वेदिक वनस्पती आहे. आपण अजवाईन हे सुद्धा आपण म्हणतो, मराठीमध्ये त्याला ओवा म्हणतात. ओवा सुद्धा आपण मसाल्यामध्ये वापरतो. नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारीही या शेतीला भेट देत आहेत. कमी खर्चात जास्त नफा मिळवणाऱ्या या शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकत आहे. शेतीत नवनवीन प्रयोग हे शाश्वत शेतीचा आधार आहे. नांदेडच्या बालाजी महाद्वाड यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार.